टॉपिकचं नाव द्या, फिल्टर नका देऊ, हे देऊन टाका, सॉर्ट अँड ग्रुप बाय. सॉर्ट अँड ग्रुप बाय. ठीक आहे. आता सॉर्टिंग आणि ग्रुप बायचं मिनिंग काय? ठीक आहे. आता सॉर्ट, व्हॅल्यूजला सॉर्ट करणे. आता एक जर तुम्हाला फंक्शन आठवते का, लिस्ट मध्ये ना एक फंक्शन होतं सॉर्ट नावाचं, ते काय करायचं रे मला सांगा. लिस्ट मध्ये एक सॉर्ट नावाचं फंक्शन होतं, त्याचं काम काय होतं? असेंडिंग ऑर्डरली. व्हेरी गुड आदित्य. तो काय करायचा, न्यूमरिक व्हॅल्यूज असेल त्याला ऑर्डर मध्ये सेट करायचा, एक तर असेंडिंग, तो डायरेक्टली असेंडिंग मध्ये स्टोअर करायचा. परफेक्ट. आता सॉर्ट व्हॅल्यूज मध्ये आपण तेच करू शकतो की असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये व्हॅल्यूजला शो करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्रुप बाय. आता ग्रुप बाय तुम्ही मला वाटतं एसक्यूएल मध्ये वगैरे युज केलं असेल. ठीक आहे. तर व्हॉट इज मीन बाय ग्रुप बाय? ग्रुप बाय काय असतं? ठीक आहे. ग्रुप बाय इज अ कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. ठीक आहे. आता जेव्हा आपण कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा माझ्याकडे लाखो करोडो रेकॉर्ड्स येतात ना, त्यावेळेस आपण एक एक व्हॅल्यूला नाही बघत, आपण डेटाला बघतो एका ग्रुपमध्ये. आता आपल्याकडे सांगा मला, डेटा सेट आहे की एम्प्लॉईचा डेटा सेट आहे. आता त्याच्यामध्ये माझ्याकडे काय काय आहे, फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, त्याच्यानंतर जेंडर आहे. ठीक आहे. नंतर इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे, डिपार्टमेंट आहे, कंट्री आहे, सेंटर आहे, मंथली सॅलरी वगैरे आहे. ठीक आहे. आता ग्रुपचा मिनिंग काय की मला रेकॉर्डला सॉर्ट करायचंय. सॉर्ट म्हणजे मला एक काय म्हणता येईल आपल्याला, एक समजा जर मला असं करायचंय, स्टुडंटला सेपरेट करायचंय, तर मी कोणकोणत्या बेसिसने स्टुडंटला सेपरेट करू शकतो? सगळ्यात पहिले समजून घ्या, आपल्याकडे काउंट आहे 70 स्टुडंटचा. ठीक आहे. सपोज वी हॅव 70 स्टुडंट्स. आता मी यांचा 70 स्टुडंटचा जर ग्रुप करायचं, तर मी कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये ग्रुप करू शकतो? चला मी एक सांगतो. सगळ्यात पहिले आपण काय करू शकतो, जेंडर वाईज शो करू शकतो की माझ्याकडे 70 पैकी एवढे मेल आहेत, एवढे फिमेल आहेत. बरोबर आहे. पहिले त्याचा ग्रुप क्रिएट करेल. आफ्टर दॅट आता मला सांगा, सगळेजण एकाच कॉलेजचे आहेत करे? नाही. मी काय करू शकतो, कॉलेजनुसार पण तुमचा ग्रुप क्रिएट करू शकतो. की समजून घ्या MITचं कोणी आहे, ठीक आहे, अंबडचं कोणी आहे, जालन्याचं कोणी आहे, तर मी सगळ्या व्हॅल्यूजला काय करेल, सेपरेट करेल. ठीक आहे. यालाच म्हणतात, फॉर एक्झाम्पल याला म्हणतो मी कॉलेजनुसार आपण सेपरेट करतोय. वरतून अजून काय करता येईल मला, सिटीनुसार. बरोबर आहे. म्हणजे मला एक्झॅक्टली कळेल की आपल्या डेटामधून एक एक व्हॅल्यू बघून आपल्याला तेवढं इन्फॉर्मेशन कलेक्ट नाही करता येईल. पण मी जेव्हा डेटाला ग्रुपमध्ये करतो ना, मला इझी टू अंडरस्टँड जातं. ठीक आहे. आता आपल्या डेटा सेटमध्ये काय आहे? आता आपल्या डेटा सेटमध्ये मला सांगता येईल की आपल्याकडे मेल एम्प्लॉय किती आहेत, फिमेल एम्प्लॉय किती आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ एक्सपिरियन्स नुसार मी यांना वेगळे करू शकतो की 4 वर्षवाले एम्प्लॉई एका ठिकाणी, 7 वर्षवाले एका ठिकाणी, 5 वर्षवाले एका ठिकाणी. किंवा जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की तुम्ही मला शो करा, ठीक आहे, की डिपार्टमेंट नुसार आपल्याकडे किती एम्प्लॉई आहेत, मी काय करेल, सगळे डिपार्टमेंट लिहिल, मेकॅनिकल, सिव्हिल, आता हे बघा क्वालिटी कंट्रोल, ठीक आहे, मॅन्युफॅक्चरिंग. आफ्टर दॅट दुसरं एखादं डिपार्टमेंट, मार्केटिंगचं डिपार्टमेंट आहे, मी सगळ्यांना काय करेल, एका ग्रुपमध्ये सेपरेट करेल. ग्रुपमध्ये सेपरेट केल्यानंतर प्रत्येकाला व्हॅल्यू मध्ये मी कंबाईन करून टाकेल. बरोबर आहे. आणि ग्रुपमध्ये सेपरेट केल्यानंतर मी काय करेल, त्यांना मोजेल. ठीक आहे. आता ग्रुप बायला आपण कधी पण ऍग्रिगेशन फंक्शन सोबत युज करतो, तेव्हाच त्याचा मिनिंग निघतो. आता सगळ्यात पहिले ग्रुप बायचा सिंटॅक्स कसा आहे. आता ठीक आहे, सगळ्यात पहिले आपल्याकडे रेकॉर्ड्स आहेत डीएफ. सगळा डेटा कोणत्या व्हेरिएबल मध्ये माझा, डीएफ. जर मी कोडला रन केला मला आउटपुट येते. परफेक्ट. डीएफ डॉट ग्रुप बाय. ठीक आहे. आता मला समजा मला असं शो करायचंय, जेंडर वाईज एम्प्लॉईचा काउंट शो करायचंय, तर मी ग्रुप करेल जेंडरचा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता मला ऍग्रिगेशन फंक्शन करायचं, मी तर ग्रुप तर क्रिएट केला होता. बरोबर आहे. मी मेल आणि फिमेलचा ग्रुप क्रिएट केला. आता मी एम्प्लॉईला काय करतोय, सॉर्ट करतोय वेगवेगळं.
आता सॉर्ट केल्यानंतर मला मोजावं लागेल की मेल किती येते 1 2 3 4 5 6. तर असं कोणतं फंक्शन होतं रे ऍग्रिगेशन फंक्शन जे मोजण्यासाठी कामात येतं आपल्याकडे? सांगा मला. काउंट. व्हेरी गुड. आपण काय करू शकतो? काउंटचा यूज करून एम्प्लॉईची काउंटिंग करू शकतो. आता मी काय करेल? सगळ्यांचं पहिलं नाव घेऊन काउंट करेल. आता ग्रुप बायचा सिंटॅक्स लक्षात ठेवा. याला राऊंड ब्रॅकेट्स आहेत. ठीक आहे, ग्रुप साठी राऊंड ब्रॅकेट्स आहेत आणि ऍग्रिगेशन फंक्शन परफॉर्म करण्यासाठी आपण यूज करणार स्क्वेअर ब्रॅकेट साठी, म्हणजे कॉलमला सिलेक्ट करण्यासाठी की सिंगल कॉलमला आपण सिलेक्ट करतोय. ठीक आहे, मग मी याच्यात देईल. ठीक आहे, असं दिलं. याच्यात देईल फर्स्ट नेम. ठीक आहे, आफ्टर दॅट त्याच्यावरती डॉट मी ऍग्रिगेशन फंक्शन लावेल काउंट. ठीक आहे, कोडला जर रन केलं. आता हे कसं आहे? स्ट्रिंग व्हॅल्यू केस सेन्सिटिव्ह आहे, तर जी कॅपिटल आहे. मला तर आउटपुट भेटलं प्रॉपरली. फिमेल किती आहेत आपल्याकडे एम्प्लॉईज? 240 फिमेल एम्प्लॉईज आहेत आणि मेल किती आहेत आपल्याकडे? 449. आता कधी पण लक्ष ठेवा. ठीक आहे, ग्रुप बाय करताना ऑलवेज रिमेंबर, नोट मध्ये लिहा, ऑलवेज रिमेंबर यूज स्ट्रिंग व्हॅल्यूज. ठीक आहे, ऑलवेज रिमेंबर यूज स्ट्रिंग व्हॅल्यूज फॉर ग्रुपिंग. आता हे स्टेटमेंट मी का लिहिलं माहितीये का? जर मी जेंडर मध्ये युनिक फंक्शन चालवलं, डीएफ स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये, ठीक आहे, युनिक फंक्शन चालवलं जेंडर. आता ग्रुप बायची डेफिनेशन काय होती? कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. तो डुप्लिकेटला अलो नाही करणार. आता माझ्याकडे जेंडर किती? मेल आणि फिमेल. डॉट युनिक. कोडला रन केलं. ठीक आहे, फंक्शन मध्ये पास करायचं. कोडला रन केलं, मला 2 व्हॅल्यू भेटतात, मेल आणि फिमेल. परफेक्ट. आता मला जर चेक करायचे माझ्याकडे डिपार्टमेंट्स कोणकोणते आहेत, तर मी काय करेल? डीएफ. आता जर तुम्ही नोटीस केलं, आता मॅन्युफॅक्चरिंग भरपूर वेळेस आलं असेल, पण मेनली आपल्याकडे एवढे डिपार्टमेंट राहतील का? नाही. एक 10-20 डिपार्टमेंट असेल कंपनीमध्ये. पण एका डिपार्टमेंटमध्ये मल्टिपल एम्प्लॉईज असू शकतात का? असू शकतात. ठीक आहे, तर मी काय करेल? डीएफ याच्यामध्ये देईल डिपार्टमेंट डॉट युनिक. कोडला रन केलं, मला आउटपुट आलं. आता जर मी नोटीस केलं, माझ्याकडे एवढे डिपार्टमेंट आहेत. क्वालिटी कंट्रोल, मेजर मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट, मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स, अकाउंट डिपार्टमेंट, आयटी, मार्केटिंग, एवढे डिपार्टमेंट्स आहेत. आता हीच गोष्ट मी जे स्टेटमेंट लिहिलं, ऑलवेज रिमेंबर यूज स्ट्रिंग व्हॅल्यूज फॉर ग्रुपिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण एक ऍड करा. ठीक आहे, आता फर्स्ट नेमचा ग्रुप करू शकतो का रे मी? सांगा मला. फर्स्ट नेमचा करू शकतो का ग्रुप? नाही, कारण की प्रत्येकाचं नाव वेगवेगळं असू शकतं. तर आपण त्याचा ग्रुप करू शकतो का? नाही. तर एक्झाम्पल मध्ये लिहायचं, फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंट, कंट्री, म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू अशा कमी आहेत. आता फर्स्ट नेम यांचा ग्रुप करून काय फायदा आहे का? मला काही मिनिंग कळेल का? की अनिकेत नावाचे 10 लोक असतील का आपल्याकडे? नाही. आता प्रत्येकाचं नाव वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर आपण त्यांचा ग्रुप नाही करणार. आपण डिपार्टमेंट, जेंडर, सिटी म्हणा, याच्यानुसार करतो. ठीक आहे, अजून न्यूमरिक व्हॅल्यूज सोबत आपण ग्रुप बायला यूज का नाही करत? इथं लिहा, वाय वी डोंट यूज नंबर्स फॉर ग्रुपिंग. कुणाला सांगता येईल याचा आन्सर? का नाही यूज करणार आहे आपण? डेफिनेशन काय ग्रुप बायची? की ग्रुप बाय इज अ कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. काय वाटतं रे, का नाही करत आपण नंबर सिस्टीम वरती? वाय वी डोंट यूज नंबर फॉर ग्रुपिंग. आता मोस्ट केसेस मध्ये नंबर सिस्टीम काम कशी करते? आपण याला पण नंबर म्हणतो, 1 2 3 4 5 6 7 8. आता जर मी या व्हॅल्यूचा ग्रुप केला तर सगळे 1 2 3 4 5 6 7 8 च्या ग्रुपमध्ये क्रिएट होतील. बरोबर आहे. जर मला सांगा
ग्रुप बाय जर कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज आहे, आता ही पण युनिक व्हॅल्यू झाली ना रे 1.1. ठीक आहे. आफ्टर दॅट 1.2, नंतर 1.3, नंतर 1.4, ही पण युनिक व्हॅल्यू झाली. मग असं किती ग्रुप क्रिएट होईल विचार करा. परत जर दुसरी व्हॅल्यू आली असं बनवू शकतो ना 1.12, 1.123. म्हणून आपण काय करत नाही, नंबर सिस्टीम सोबत कधीच ग्रुप बनवत नाही, कारण जर यांचा ग्रुप बनवला तर किती व्हॅल्यूज क्रिएट होतील आपल्याला पण नाही सांगता येणार. काही नंबर मध्ये ऑलमोस्ट सगळ्या व्हॅल्यूज कशा असतात, मेनली युनिक असतात. आता जर मी याच्यावरती चालवलं, ठीक आहे, मंथली सॅलरी होती, आता प्रत्येकाची सॅलरी सेम राहील का? नाही, अजिबात नाही. ठीक आहे. समजा मी याच्यावरती चालवलं मंथली सॅलरी, आता प्रत्येक नंबर तुम्हाला वेगळा दिसेल याच्यामध्ये. जर मी याच्यावरती युनिक चालवलं ना, युनिक कोडला रन केलं, आता एवढे सारे नंबर युनिक्स आहेत, म्हणजे ऑलमोस्ट काय सगळेच व्हॅल्यूज काय झाल्या, युनिक झाल्या. तर मी यांचा ग्रुप क्रिएट करू शकतो का? नाही करू शकत. ठीक आहे. म्हणून आपण ग्रुप क्रिएट नाही करणार. ठीक आहे. आता याच्यावरती क्वेश्चन कसं का, आता समजा मी डेटा अनालिसिस करतोय, मला माहिती काय पाहिजे की आता मला सगळ्यात पहिले मी काय केलं, आता काल आपण एक टॉपिक बघितला होता युनिव्हेरिट आणि बायव्हेरिट अनालिसिस. आता हे जे आपण काल केलं ना ऍग्रिगेशन फंक्शन, की ऍव्हरेज सॅलरी किती आहे, टोटल एम्प्लॉईज किती आहेत, हे असतं सिंगल एंटिटी युनिव्हेरिट अनालिसिस. आता आपण दिस वर्सेस दॅट करतोय जेंडर नुसार एम्प्लॉईचा काउंट, तर मला तो दिसतोय बघा इथे. हे झालं बायव्हेरिट अनालिसिस. ठीक आहे. आता मी अजून काय शो करू शकतो, मी शो करू शकतो का रे डिपार्टमेंट वाईज. ठीक आहे. डिपार्टमेंट वाईज माझ्याकडे एम्प्लॉई किती. ठीक आहे. मी काय करेल, डीएफ डॉट ग्रुप बाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर ग्रुप बाय कुणाचं करायचं मला, डिपार्टमेंटचा. तर मी काय करेल, डिपार्टमेंट. ठीक आहे. डिपार्टमेंट आणि फर्स्ट नेमची काय करेल, काउंटिंग करेल. आणि काउंट फंक्शन डुप्लिकेट व्हॅल्यूजला पण काउंट करतं बरं का. ठीक आहे. मी काउंट करेल फर्स्ट नेम डॉट काउंट. आता मी कोडला रन केलं, आता मला एक या टाइप मध्ये दिसतंय की अकाउंट मॅनेजमेंट, क्रिएटिव्ह, एन्व्हायरमेंटल असं व्हॅल्यू दिसत आहे. आता मला सांगा, जर मी तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारला, असे 5 डिपार्टमेंट सांगा मला ज्याच्यामध्ये काय हायेस्ट एम्प्लॉईज आहेत, आता मला असं सांगता येईल का रे, मला एक एक व्हॅल्यूला चेक करावं लागेल रॅन्डमली. तर याच्यासाठीच आपल्याकडे दुसरी मेथड आहे, त्या मेथडचं नाव काय, ठीक आहे, सॉर्टिंग, ज्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड्सला काय करतो, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कन्वर्ट करतो. आता एक अजून एक गोष्ट याच्यामध्ये ऍड करा, मला आउटपुट तर आले, पण हे कसं प्रिंट स्टेटमेंट सारखं आले, मला टेबल सारखं दिसतंय का आउटपुट, नाही दिसत आहे. तर मी काय करू शकतो, आता मला सांगा, आपण जेव्हा युजली कोडला रन केलं तेव्हा 0, 1, 2, 3 हे काय आहेत रे, हे शेजारचे, हे तर सिरियल नंबर आहे, पण हे शेजारचे काय आहेत, कोण सांगेल? काय सांगितलं तुम्ही, हे काय होतं? इंडेक्स नंबर. व्हेरी गुड शिवम, हे काय होते आपले इंडेक्स नंबर. व्हेरी गुड. ठीक आहे. तर इथे मला इंडेक्स नंबर दिसताय का? अंजली बरोबर आहे, इंडेक्स म्हणतो आपण याला. ठीक आहे. इंडेक्सिंग दिसते का? नाही. याच्यामुळे मला हे टेबल फॉर्म मध्ये दिसतंय का? नाही. तर मी काय करू शकतो, हे दिल्यानंतर डॉट रिसेट अंडरस्कोर इंडेक्स. आता कोडला जर रन केलं मी, चेक करा, मला प्रॉपरली टेबल दिसतोय का? यस. हे असतं रिसेट इंडेक्स. तो काय, त्याने काय केलं, हे पूर्ण फॉर्मॅटला कशामध्ये कन्वर्ट केलं, इंडेक्सिंग मध्ये. त्याच्याचा फायदा काय झाला आपल्याला, मला डेटा माझा टेबल फॉर्मॅट मध्ये दिसतोय. आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये आपल्याला कंपल्सरी या फंक्शनचा यूज करावा लागतो. ठीक आहे. आता आपल्याला कळलं की मला कळत आहे की डिपार्टमेंट नुसार माझ्याकडे किती एम्प्लॉईज आहेत. ठीक आहे. तर मला दिसतंय की अकाउंट डिपार्टमेंट मध्ये 84 आहेत, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये 19 आहेत, एन्व्हायरमेंटल मध्ये 13 आहेत. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल हेल्थ सेफ्टी मध्ये 9 एम्प्लॉईज आहेत. पण सगळे रेकॉर्ड कसे असे बरोबर ऑर्डर मध्ये दिसत नाहीये. ठीक आहे.
तर मी काय करेन, आता सॉर्टिंग ऑफ अ फंक्शन कसं चालतं, ठीक आहे. जर मी दोन कॉलमला सिलेक्ट केलं, ठीक आहे, सगळ्यात पहिला कॉलम आहे, ठीक आहे, त्याचं नाव आहे फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड कॉलम सिलेक्ट करतोय मी इयर्स वाला, की इयर नुसार एक्सपिरियन्सला मला शो करायचं, ठीक आहे. डॉट मी याच्यावरती फंक्शन रन करेल सॉर्ट, किंवा एक तुम्हाला डायरेक्टली शो करतो. सगळा डेटा कशात आहे माझ्या डीएफ व्हेरिएबल मध्ये, डीएफ सॉर्ट व्हॅल्यूज, ठीक आहे. आता याला मला दोन पॅरामीटर द्यावं लागतात. पहिला पॅरामीटर कोणत्या बेसिसवरती मला चेक करायचंय, ठीक आहे. आता कोणत्या कॉलमच्या बेसिसवरती, आता जर मी चेक केलं, मी आता जर शो करायचंय मला की इयर ऑफ एक्सपिरियन्स नुसार किंवा सॅलरी नुसार किंवा ज्यांनी सगळ्यात जास्त सुट्ट्या घेतलेल्या आहेत अशा लोकांचा डेटा वगैरे मला बघायचा आहे. मी आता कोणत्या पण न्यूमरिकल कॉलमचा यूज करू शकतो. आता मी काय शो करतोय की मला असा रेकॉर्ड पाहिजे की हायेस्ट टू लोएस्ट एम्प्लॉई पाहिजे ज्यांना इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे. तर मी काय करेन डीएफ डॉट सॉर्ट व्हॅल्यूज बाय, बाय मध्ये मी देणार कोणत्या बेसिसवरती, मी त्याला सांगेल इयर ऑफ एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती, ठीक आहे. जर मी कोडला रन केलं, मला तो डायरेक्टली असेंडिंग मध्ये देऊन टाकेल. आता चेक करा, सगळे लोएस्ट व्हॅल्यू किती आहेत माझ्याकडे, 4 वर्षापासूनचे आहेत, आणि शेवटी शेवटी काय झाले, सगळे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये चालले गेले. आता मला जर उलट्या ऑर्डर मध्ये पाहिजे, ठीक आहे, मी कॉमा देईल, त्याच्यामध्ये लिहिल असेंडिंग इक्वल टू, आता बाय डिफॉल्ट ही व्हॅल्यू असते ट्रू. जर मला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे तर मी याला काय पास करेल, फॉल्स. कोडला जर रन केलं मी, चेक करा, मला सगळ्यात पहिले व्हॅल्यू काय आली रे, 9. आता ऑर्डर चेंज झाली. आता सेम लॉजिकचा यूज मी काय करू शकतो, माझ्या या कोडमध्ये करू शकतो, ठीक आहे. या कोडमध्ये मी करू शकतो. मी काय करेन, ठीक आहे, आता मला शो करायचंय हायेस्ट टू लोवेस्ट एम्प्लॉई काउंट डिपार्टमेंट नुसार शो करायचं आहे. तर मी काय करेल, इथे पेस्ट करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर डॉट सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज, इथं बाय द्यायची गरज नाही, तो घेऊन टाकेल. आता याने नोटीस करा, मला कशाच्या बेसिसवरती दिलं रे, जर मी त्याला असेंडिंग पॅरामीटर दिलं नाही तर बाय डिफॉल्ट तो काय असतो, ट्रू असतो. म्हणजे मला व्हॅल्यू शो होत आहे लोवेस्ट टू हायेस्ट. आता जर मला याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये करायचंय, मी काय करेल असेंडिंग असेंडिंग इक्वल टू फॉल्स. आता जर तुम्ही नोटीस केलं, ठीक आहे, मला काय शो होते की सगळ्यात जास्त एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंटला आहेत रे, रिसेट अंडरस्कोर इंडेक्स, म्हणजे मला प्रॉपर टेबल सारखं दिसेल. हा, आता चांगलं दिसतंय. आता जर मी नोटीस केलं, मला दिसतं की यार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉय का आहेत माझ्याकडे, नंतर क्वालिटी कंट्रोल मध्ये, नंतर अकाउंट मॅनेजमेंट मध्ये, नंतर आयटी डिपार्टमेंट मध्ये, नंतर प्रोडक्ट डिपार्टमेंट मध्ये, बरोबर आहे, दिसतंय मला ह्युमन रिसोर्स या टाइप मध्ये मला दिसतंय, ठीक आहे. आता हा यूज केस असतो मेनली सॉर्टिंग ऑफ व्हॅल्यूचा. आता जर मला असा डेटा शो करायचा आहे, ठीक आहे, डीएफ मध्ये आपण दोन कॉलमला सिलेक्ट करून टाकू. पहिलं घेतलं फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट स्पेस नेम, नंतर घेतलं सिक्ल्यूज, डॉट सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज
लिस्ट आहे ना, याच्यासोबत डायरेक्टली तर नाही वर्क होणार दोघांच्या होती. df डॉट सॉर्ट व्हॅल्यूज पांडाचं फंक्शन आहे. ठीक आहे, सॉर्ट व्हॅल्यूज. आफ्टर दॅट आता मला काय दाखवायचंय की असे एम्प्लॉईज ज्यांनी काय केलेले आहे, हायेस्ट मंथली आपल्या सिक लीव्ह घेतलेले आहेत. ठीक आहे, तर मी काय करेल, डीएफ सॉर्ट व्हॅल्यूज बाय, ठीक आहे, पॅरामीटर पास करेल बाय कोणत्या बेसिसवरती मी पास करतो याला, सिक लीव्ह. कंट्रोल कॉपी, ठीक आहे, इथे पेस्ट करेल, कंट्रोल व्ही. जर मी कोडला रन केलं त्याने मला लोवेस्ट टू हायेस्ट शो करेल. मला बघा 0 पासून सुरुवात झाली, नंतर सगळ्यात हायेस्ट काय 6 व्हॅल्यू आहे. ठीक आहे, जर असा क्वेश्चन विचारला, ठीक आहे, तुम्हाला की शो 10 employees who have work show 10 employees who have work most overtime hours. कसं शो करणार आहे, 10 एम्प्लॉई पाहिजेत मला. शो 10 employees who have work most कोणत्या बेसिस वरती घ्यायचंय आपल्याला, ओव्हरटाइम हवर्सच्या बेसिस वरती. करता येईल ट्राय. शो 10 employees who have work most overtime hours. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल, मी क्वेश्चनचा आन्सर देणार नाहीये, मला तुम्ही द्यायचा आन्सर. ठीक आहे, आता याला कसं सॉल्व्ह करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला पहिली स्टेप करेल तुमची, तुम्हाला रेकॉर्डला काय करावं लागेल, रेकॉर्डला सॉर्ट करावं लागेल. कोणत्या ऑर्डर मध्ये सॉर्ट करताल, डिसेंडिंग मध्ये. ठीक आहे, आफ्टर दॅट तुम्हाला माहितीये आपण रेकॉर्ड्सला लिमिट कसं करतो, जर मला किती रेकॉर्ड्स पाहिजे 5-10 कसं करतो हे तुम्हाला ट्राय करायचे की 5-10 रेकॉर्ड्स मी कसे एक्साइड करू शकतो, हे बघितलंय आपण टॉपिक. ठीक आहे, आता मला 10 एम्प्लॉईची सॅलरी इन्क्रीज करायची, मला असं चेक करायचं की 10 कोणते एम्प्लॉई त्यांनी सगळ्यात जास्त ओव्हर टाइम केलेलं आहे. ठीक आहे, हे माझं मोटिव्ह आहे. करता येईल, ट्राय करा, झाल्यानंतर आन्सर लगेच ग्रुपवरती शेअर करा. चंद्रच्यात क्वेश्चन लिहितो मी. शो करा याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, याच्यातच ऍड करून द्या फर्स्ट, त्याच्यानंतर शो करा सेकंड क्वेश्चन आहे. आता मला हे बघायचं की कोणते डिपार्टमेंट सगळ्यात जास्त ओव्हर टाइम हवर्स करताय. ठीक आहे, डिपार्टमेंट बाय ओव्हर टाइम हवर्स मला कळलं पाहिजे ना. समजा आता आपण एम्प्लॉईचं अनालिसिस करतोय की असं कोणतं डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एम्प्लॉई ओव्हर टाइम हवर्स करताय, हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण एकतर काय करेल, आपण हायरिंग जास्त करू ज्याच्यामुळं. ठीक आहे,
थर्ड क्वेश्चन घ्या. ऍव्हरेज सॅलरी बाय कंट्री, म्हणजे कंट्रीनुसार एम्प्लॉईची ऍव्हरेज सॅलरी किती आहे हे आपल्याला शो करायचंय. आता ऍग्रिगेशन फंक्शन कोणतं कुठे युज करायचं हे तुम्हाला विचार करावं लागेल. ठीक आहे, ऍव्हरेज सॅलरी बाय कंट्री. ठीक आहे, तुम्ही हे पण शो करू शकता, एम्प्लॉईज काउंट बाय कंट्री. कंट्रीनुसार माझ्याकडे किती एम्प्लॉई काम करतात हे पण मला माहिती पाहिजे, तर हे पण तुम्ही शो करू शकता. आणि लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, एक झालं ना तुमचे बाकीचे होऊन जातील. ठीक आहे, डिपार्टमेंट बाय जॉब रेटिंग किती आहे, ऍव्हरेज जॉब रेटिंग शो करा. ऍव्हरेज जॉब रेटिंग. ठीक आहे, हे 5 क्वेश्चन्स आहेत आणि हा टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. एसक्यूएल मध्ये पण याचा सगळ्यात जास्त युज केला जातो. चला, पहिले आन्सर आलेले योगेशचं. व्हेरी गुड योगेश. ठीक आहे, आता योगेशनं बरोबर लॉजिक लावलं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये त्याने काय केलं, सॉर्ट व्हॅल्यूज केले. आफ्टर दॅट असेंडिंग ला फॉल्स केलं, ज्याच्यामुळे रेकॉर्ड कसे होऊन जातील आपले, टोटली डिसेंडिंग ऑर्डर मध्ये चालले गेले. ठीक आहे, आफ्टर दॅट त्याने रेकॉर्ड्सला सिलेक्ट केलं, फर्स्ट नेम लास्ट ओव्हर टाइम आवर्स. व्हेरी गुड रे योगेश. त्यानंतर हेड 10 केलं. आता हेड 10 काय करतं की पहिले 10 रेकॉर्ड जेव्हा आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये रेकॉर्ड्सला कन्वर्ट करू, तेव्हा काय होऊन जाईल, तेव्हा बाकीचे रेकॉर्ड जे आहेत, ठीक आहे, डिसेंडिंग झाल्यामुळं सगळ्यात हायेस्ट रेकॉर्ड सगळ्यात पहिले येतील, बाकीचे लोएस्ट रेकॉर्ड खाली चालले जातील. आणि हेड आणि टेल फंक्शन काय करतं, हेड सगळ्यात पहिले घेतं, पहिले 10 व्हॅल्यूज. व्हेरी गुड योगेश. बाकीचे अजून कुणाचं झालं? चलो वैष्णवी, तुझं पण ठीक आहे. ओव्हर टाइम आवर्स. व्हेरी गुड वैष्णवी, तुझं पण आन्सर बरोबर आहे. शिवमचं पण आन्सर आलं. ठीक आहे, बाकीचे पण सिम्पल आहेत बघा. डिपार्टमेंट बाय ओव्हर टाइम आवर्स शो करायचे आहे. ठीक आहे, आपल्याला याच्यामध्ये हा टोटल दाखवा, टोटल. ठीक आहे, टोटल किंवा इथे ऍव्हरेजचा जरी यूज केला ना तरी चालेल. आता टोटल करण्यासाठी आणि ऍव्हरेज करण्यासाठी कोणते फंक्शन्स होते, ठीक आहे, ते माहिती पाहिजे. टोटल किंवा ऍव्हरेज म्हणतो इथे, एव्हीजी.
कारण तुम्हाला कॉलेजला एसक्यूएल झालेले का? सांगा मला फीडबॅक द्या. एसक्यूएल, सिक्वल. व्हेरी गुड. रोशन तुझं पण झालं, बरोबर आहे. बाकीचे क्वेश्चन्स? एक कॉलेजला तुम्हाला एसक्यूएल नाही झालं? डीबीएमएस, कास्केट ऑपरेटर झालेले का? सर झालंय बेसिक आहे. बेसिक झालेले आहे. त्यात ग्रुप बाय होतं का रे तुम्हाला? ग्रुप बाय हो आहे. होतं ना. हा, ग्रुप बाय होतं. ठीक आहे. ग्रुप बाय झालं, ऍग्रिगेशन फंक्शन झाले, सेम आहे. ठीक आहे. याच्यात आणि त्याच्यामध्ये जास्त काही डिफरन्स नाही. लॉजिक तर सेमच आहे. आपण बी त्याच्यावरती काय करतो, ग्रुप बाय करूनच हे फंक्शनला परफॉर्म करतो. ठीक आहे. तुम्हाला डबल ग्रुप बाय माहिती का रे काय असतं? सांगा मला, डबल ग्रुप बाय माहिती काय असतं? झालेलं कॉलेजमध्ये? ठीक आहे. रोशनीचं पण झालं सर, वैष्णवीचं पण झालं. ओके. साक्षीचं पण झालं. बाकीचे क्वेश्चन रे? हे सांगा मला, डबल ग्रुप बाय झालेले का तुम्हाला कॉलेजला? झालेले वाटतं मग तुम्हाला, है ना? चलो मी स्टार्ट करतो. आता माझ्याकडे क्वेश्चन काय आहे, डिपार्टमेंट बाय टोटल किंवा ऍव्हरेज ओव्हरटाईम. तर मी काय करेल, सगळ्यात पहिले डीएफ डॉट ग्रुप बाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रुप कुणाचा क्रिएट करेल मी? डिपार्टमेंटचा. आता ऍग्रिगेशन फंक्शन कुणावरती परफॉर्म करेल मी? आता सम आहे तर ते परफॉर्म करेल मी न्यूमेरिकल कॉलम वरती, ओव्हर टाइम आवर्स. ठीक आहे. त्याच्यावरती परफॉर्म करेल सम. कोडला रन केला, मला आउटपुट आलं. आता याच्यामध्ये लगेच मी देऊन टाकेल सॉर्ट व्हॅल्यूज, सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज. ठीक आहे. त्याच्यामध्ये देऊन टाकेल असेंडिंग, असेंडिंग असेंडिंग असेंडिंग. असेंडिंग इक्वल टू फॉल्स. कोडला रन केला. आता चेक करते, सगळ्यात जास्त विचार करा की ओव्हर टाइम हॉवर्स कुठे केला जातोय? क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला. आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ना सगळ्यात जास्त ओव्हर टाइम हॉवर्स करावं लागतं, कारण ओटी तिथं सगळ्यात जास्त चालते. ओटी म्हणजे ओव्हर टाइम हॉवर्स. त्याला देऊन टाकतो रिसेट अंडरस्कोर इंडेक्स. ठीक आहे. कोडला रन केलं मी. ठीक आहे. चेक करा, क्वालिटी कंट्रोल यांचं पण मेजर काम असतं. मॅन्युफॅक्चरिंग वाल्यानंतर ऑप्शनच नाही, त्यांना सगळ्यात जास्त ओव्हर टाइम करावा लागतो. त्याच्यानंतर अकाउंट डिपार्टमेंट, आयटी डिपार्टमेंट. सगळ्यात ओव्हर टाइम कोण करते रे कमी? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिसर्च सेंटर वाले. त्यानंतर एन्व्हायरमेंट आणि हेल्थ सेफ्टी, एचआर वाले, ह्युमन रिसोर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग ऍडमिन.
हे 5 लोक सगळ्यात कमी ओव्हर टाइम करतात डिपार्टमेंट मधले, ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त 5 हे ओव्हर टाइम करणारे, ठीक आहे. आता ऍव्हरेज सॅलरी बाय कंट्री, आता याला कसं सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. याला आपण सॉल्व्ह करणार सिंपल, pf डॉट ग्रुप बाय, ठीक आहे. ग्रुप बाय त्याच्यामध्ये देणार मी कंट्री, ठीक आहे, आणि मंथली सॅलरी, मंथली सॅलरी, ठीक आहे, आणि डॉट मीन. आता एवढा सारा पॉइंट मधला डेटा आपल्या काही कामाचं आहे का रे? एकदम पॉइंट मध्ये आपण एवढी व्हॅल्यू मोजणार का? तर तिथे मी देऊ शकतो राऊंड. राऊंड फंक्शन काय करतं? राऊंड अप दी व्हॅल्यूज. आता चेक करा, तुम्हाला माहिती ना राऊंड अप कसं राहतं, वर्क करतं. हे बघा, समजा माझ्याकडे व्हॅल्यू आहेत 10.5. जर मी याच्यावरती राऊंड अप चालवलं ना तर मला आउटपुट भेटतं 10, ठीक आहे. हीच जर व्हॅल्यू असेल माझ्याकडे, ठीक आहे, अशी जर व्हॅल्यू असेल 10.7, आता ही व्हॅल्यू कशी आहे 0.05 च्या पुढे, तर तो व्हॅल्यू काय शो करेल 11, ठीक आहे. आता तुम्ही जर नोटीस केलं 20 म्हणजे 2089.89.9736 अशी व्हॅल्यू आहे आपल्याकडे. आता मी याच्यावरती राऊंड ऑफ फंक्शन चालवतो, ROUND राऊंड, ठीक आहे. कोडला रन केलं, आता हे किती झाली 2090. यानं काय केलं, व्हॅल्यूला राऊंड अप करून टाकलं, ठीक आहे. याच्यावरती चालून देतो मी रिसेट अंडरस्कोर इंडेक्स, आणि आपण याच्यावरती हे फंक्शन पण रन करून देऊ, सॉर्ट अंडरस्कोर व्हॅल्यूज असेंडिंग इक्वल टू फॉल्स, डॉट 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 इथे राहिला. आता हे कोणत्या क्वेश्चनचा आन्सर होता आपल्याकडे, ऍव्हरेज सॅलरी. आता इजिप्तमध्ये ऍव्हरेज सॅलरी किती आहे 2090 रुपये, ठीक आहे. युनायटेड मध्ये किती आहे 2062. सौदी अरेबियामध्ये किती आहे 2028. सिरियामध्ये किती आहे 2015. लेबनॉनमध्ये किती आहे 1990, ठीक आहे. हे असं आपण कॅल्क्युलेट करत असतो. आता हा टॉपिक सगळ्यात जास्त व्हिज्युलेशन साठी काय इम्पॉर्टंट आहे माहिती तुम्हाला? व्हिज्युलेशन काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात मेनली, ठीक आहे. एक असतात ऍक्सिस आणि एक असतो डेटा, ठीक आहे. आपण ट्यूजडेला व्हिज्युलेशन टॉपिक स्टार्ट करणार आहे, ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांचं झालं. मला सांगा ना रे, तुम्ही डबल ग्रुप बाय शिकले कॉलेजमध्ये? शिवम नाही नाही शिकले आदित्य? नाही नाही मग शिकायचंय का कसं आहे? शिकायचं आता डबल ग्रुप बायचा मिनिंग काय असतो, हं? ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. आता क्वेश्चन असा आला, मी विचारलं, जर समजा तुम्हाला विचारलं मी कंट्री वाईज मला एम्प्लॉई काउंट शो करा. काय क्वेश्चन विचारलं मी तुम्हाला, कंट्री वाईज एम्प्लॉई काउंट. तुम्ही काय करता, डीएफ डॉट ग्रुप बाय, ठीक आहे. ग्रुप मध्ये करणार जेंडर, बरोबर आहे, जेंडर. त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये, ठीक आहे, फर्स्ट नेमचा काउंट घेणार, फर्स्ट स्पेस नेम, ठीक आहे, डॉट काउंट. मला असं काहीतरी आलं, किंवा मी कंट्री वाईज शो करतोय. मला आलं आउटपुट. आता मला दिसतंय की कंट्रीनुसार हे काय आहेत माझ्याकडे एम्प्लॉई.
ठीक आहे. आता मी याच्यावरती रिसेट इंडेक्स पण रन करून देतो. रिसेट अंडरस्कोर इंडेक्स. ठीक आहे. म्हणजे मला टेबल सारखं दिसेल. वाटलं तर आपण नाही सॉर्ट व्हॅल्यूज याच्यावरती रन नाही करायचं. हा. आता सगळ्यात पहिले दिसते मला इजिप्तमध्ये 379 एम्प्लॉईज आहेत, लेबनॉनमध्ये 11 आहे, सौदी अरेबियामध्ये 90 आहेत, सिरियामध्ये 53 आहेत आणि युनायटेड अरब एमिरेट्समध्ये किती आहेत? 156. ठीक आहे. हा. आता जर मी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला, ठीक आहे, लक्ष द्या, सगळ्यांचं लक्ष आहे ना, कॅमेरा चालू कर एकदा. काल 6 जणांची नाव घेतो रे मी, सेशन झाल्यानंतर, पण मला वाटतं हे नुसतं लॉग इन करून ठेवताय. एकदा मला सांगा ते आज आहेत का? प्रतीक गवाडे, प्रतीक आहे का? रोहित, साहिल आणि शीतल हे आहेत का सेशनला? शीतल, काल सेशन लावून तू चालले गेलती का? नाही सर, मी केलता पण म्हणजे मम्मी नंतरला काम सांगितलं होतं ना शेवटून, तर मग ते तसंच राहून गेलता फोन. ओके, नक्की ना? हो सर. रोहित खोसे, तुझं काय रिझन आहे? ठीक आहे, असं नका करू. चलो, आता मी याच्यामध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, आता मला डेटा काय शो केला मी, आता कंट्री वाईज मी एम्प्लॉईचा काउंट शो केला. ठीक आहे, की इजिप्तमध्ये एवढे एम्प्लॉई आहेत, लेबनॉनमध्ये 11 आहे, सौदी अरेबियामध्ये 90 आहे, सिरियामध्ये 53 आहेत, युनायटेड अरबमध्ये किती आहेत? 156 एम्प्लॉई माझ्याकडे. ठीक आहे. जर मी तुम्हाला याच डेटामध्ये जर मी सांगायला लावलं की इजिप्तमध्ये ना टोटल एम्प्लॉई किती आहेत? 379. याच्यामधले मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत? कसं करणार? लेबनॉनमध्ये जर 11 एम्प्लॉई आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामधले मेल किती आहेत आणि फिमेल किती आहेत? ठीक आहे. हेच असतं तुमचं डबल ग्रुप बाय. समजा जर मी व्हॅल्यू पास केली, आता मी पहिलं ग्रुप बाय कशावरती करतोय? कंट्रीवरती. सेकंड ग्रुप कशाचा करतोय मी? जेंडरचा. जेंडर फोल्डर रन केलं. ठीक आहे. हा, आता तो काय म्हणतोय? नेम इज नॉट इंडेक्स, म्हणजे आपल्याला याला एका लिस्ट मध्ये डेटाला पास करावं लागेल. फोल्डर केलं. हा, व्हेरी गुड. आता चेक करा, मी लेबनॉन मध्ये किती नाव घेतलं होतं? 11 एम्प्लॉईज. लेबनॉन मध्ये फिमेल किती? 5. मेल किती? 6. दोघांची टोटल किती झाली? 11. हे असतं डबल ग्रुप आहे, म्हणजे मी एकामध्येच मल्टिपल रिलेशन शो करतोय. ठीक आहे, की सिरियामध्ये फिमेल काउंट किती? 14, बरोबर आहे, आणि मेल काउंट किती? 39. जर यांची टोटल केली तर आपली जी प्रिव्हियस टोटल होती 300 होती. ठीक आहे, हे असतं डबल ग्रुप बाय. तुम्ही एसक्यूएल मध्ये पण डबल ग्रुप बाय लावू शकता. ठीक आहे. आजच्या टॉपिक मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम? आणि डे 1 ची पण मी सेशनला अपडेट केले शिवम. पांडास लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3 करून अपलोड केलेले. आजचं लगेच मी लेक्चर पण अपलोड करतो. हो, बघितले सर, चेक केले मी. हा, ठीक आहे. सगळ्यांचे सर, क्वेश्चन झालेत? हा, ते कॉलेजमध्ये सांगितलं होतं की लिस्ट लिहायची म्हणून कशाची? डे बाय डे. हा, रोजची. त्याला डेली डायरी म्हणता ना, डेली डायरी लिहायची असते तुम्हाला, हा, वीक मध्ये काय केलं. तर ते आमच्यापाशी नाही, तुम्ही सांगू शकता का मग पहिल्या दिवसापासून? असं तर नाही सांगू शकत मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून काय काय घेतलं. तुम्ही ज्युपिटर मध्ये जे जे केलं डे 1 पासून तेच देऊन टाका त्यांना. म्हणजे टॉपिक खाली वरती झाले तर काय प्रॉब्लेम होत नाही ना मग? नाही नाही नाही. बरं, ठीक आहे. हा, चलो, एक थोडस मंडेला आपण बघायचंय डेटा क्लिनिंगचा टॉपिक बघायचा आहे आपल्याला. आफ्टर दॅट त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय ट्युजडेला व्हिज्युअलायझेशन काय असतं. ठीक आहे, थोडस आज आपल्याकडे आहे वेळ, तर आपण एक टॉपिक बघून घेऊ, व्हिज्युअलायझेशन नेमकं काय असतं. ठीक आहे.
लक्ष द्या. हे बघा, व्हिज्युअलायझेशन आहे ना, सिंपल याच्यामध्ये आपण बघू. आता आपल्याकडे दोन ऍक्सिस असतात. पहिली जी बॉटम लाईन असते त्याला आपण कोणती ऍक्सिस म्हणतो रे? एक्स. एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, बरोबर आहे. याला म्हणतो आपण एक्स ऍक्सिस. ठीक आहे. जे व्हर्टिकल असते त्याला म्हणतो आपण वाय ऍक्सिस, बरोबर आहे. आता जे बॉटम साइडला असतात, ठीक आहे, जे बॉटम साइडला जे असतात ना, ठीक आहे, इथं आपण, ठीक आहे, जर व्हिज्युअलायझेशन बघितलं ना, फॅक्ट्स आणि डायमेन्शन दोन गोष्टी येतात. ठीक आहे, फॅक्ट्स अँड डायमेन्शन. आता डायमेन्शन म्हणजे काय असतं? ठीक आहे, डायमेन्शन डेटा काय असतो? डायमेन्शन डेटा म्हणजे आपण ज्यांचा ग्रुप क्रिएट करतोय. ठीक आहे, आणि फॅक्ट डेटा काय असतो? फॅक्ट डेटा काय असतो? ज्याच्यावरती आपण काय फॉर्म करतो? ऍग्रिगेशन फंक्शन. आता जसं आपण केलं, जर मी तुम्हाला आता बघितलं, आपण कंट्री वाईज एम्प्लॉईचा डेटा बघितला, बरोबर आहे. तर माझं डायमेन्शन काय होऊन जाईल? इथे डायमेन्शन होऊन जाईल माझी कंट्री, आणि फॅक्ट्स काय राहील माझं? समजा एम्प्लॉईचा काउंट, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिले समजा मी असं केलं की माझ्याकडे कंट्री होती, फॉर एक्झाम्पल इजिप्त. ठीक आहे, त्याच्यानंतर सिरिया, नंतर सौदी अरेबिया. ठीक आहे, तर ते सगळे एक्स ऍक्सिस वरती येतील. वाय ऍक्सिस वरती काय येईल माझं? युनिट्स. ही बॉटम लाईनला कधी पण असतं 0. मग युनिट्स व्हॅरी होतात, की जेवढे आपल्याकडे हायेस्ट व्हॅल्यू असेल त्याच्यानुसार व्हॅरी होतील. 10 के 20 के असं म्हणू शकतो, की समजा 10, 20, 40, 50, 60 हे पण युनिट्स असू शकतात, किंवा असं पण असू शकतो की 20, 40, ठीक आहे, 60, 80, 100, बरोबर आहे. जसं आपण आता डेटा बघितला की आपण एम्प्लॉईचा काउंट शो केला. आता इजिप्त मध्ये समजा माझ्याकडे काम मला सांगा, इजिप्त मध्ये किती लोक काम करत होते? आताच काढलं ना, मला सांगा. इजिप्त, सिरिया आणि सौदी अरेबिया किती लोक काम करत होते? 379. 379. ठीक आहे, आणि समजा लेबनान वगैरे मध्ये कमी होते ना, समजा इजिप्त मध्ये 100 लोक काम करत आहेत. तर मी काय करेल, पहिला ग्राफ माझा असा बनेल. समजा 100 लोक काम करत आहेत. ठीक आहे, आता सिरियामध्ये समजा काम करत आहेत 40 लोक, तर तो ग्राफ कसा बनेल?
असं बनेल. 60 लोक जर काम करताय. जर सौदी अरेबियामध्ये अजून कमी काम करताय का, तर तो ग्राफ असा बनतो. आता कधी पण लक्ष ठेवा, व्हिज्युअलायझेशन मध्ये 2 ऍक्सिस असतात. एक असते एक्स ऍक्सिस, एक असते वाय ऍक्सिस. आता आपल्याला कोणत्या ऍक्सिस वरती काय घ्यायचंय हे आपण डिसाईड करतो. एक्स ऍक्सिस वरती आपण डेटा देणार की एक्स ऍक्सिस वरती माझं काय येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर वाय ऍक्सिस वरती काय येईल. त्याच्यानंतर आता हे व्हिज्युअलायझेशन आपण जे काढलंय, ठीक आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, डेटा लागेल ना रे, बरोबर आहे. मग थर्ड व्हेरिएबल कधी पण काय लागत असतो, डेटा. आता डेटा कसं जनरेट करणार, जसं आपण आत्ता केलं की एक्स ऍक्सिस वरती मी काय घेतलेलं आहे, कंट्री. वाय ऍक्सिस वरती काय घेतलेले मी, एम्प्लॉईचा काउंट. ऍग्रिगेशन फंक्शन्स, हे झालं माझं डायमेन्शन, हे झालं फॅक्ट डेटा. आता डेटा कुठून जनरेट करणार मी, जे आता आपण ग्रुप बाय फंक्शन रन केलं ना, याच्याच बेसिस वरती आपण कम्प्लीट काय काढत असतो, व्हिज्युअलायझेशन. ठीक आहे. म्हणजे ज्याच्याच बेसिस वरती आपण काय करणार, व्हिज्युअलायझेशनला ड्रॉ करतो. आता व्हिज्युअलायझेशन मध्ये ना परत वेगवेगळे टाईपचे ग्राफ येतात. या ग्राफला काय म्हणतात, ठीक आहे. वरतून तुम्ही अजून एखादा ग्राफ पाहिला असेल, ठीक आहे. ठीक आहे. आता हा ग्राफ पाहिलेला आहे का रे, असं काही असतो बघा. ठीक आहे. असे वेगवेगळे टाईपचे ग्राफ असतात. बार ग्राफ, ठीक आहे. नंतर पाय चार्ट, ठीक आहे. जर कोणी ट्रेडिंग वगैरे करत असेल त्याला एक माहिती असेल, ठीक आहे. असा ग्राफ असतो ज्याच्यामध्ये असे लाईन ड्रॉ होत असतात कंटिन्युअसली, हा, लाईन चार्ट, त्याला म्हणतात लाईन चार्ट. हिस्टोग्राम. हा, व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे करण्यासाठी कोणता पण ग्राफ काढण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी लागतात, ठीक आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि डेटा. आता काही ग्राफ मध्ये ना आपल्याला ऍक्सिस नसतात, ठीक आहे. सगळ्यांना सर्कल माहिती काय असतो. आता जसं मी बघितलं, इथे आपण समजा एखादी लाईन ड्रॉ करतो, ठीक आहे. आता हे ग्राफ कशावरती वर्क होतो, जर मी इथं असं ड्रॉ केलं, याला म्हणतो आपण 90 डिग्री. कधी पण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, त्याचा ऍक्सिस काय असतं, सगळ्यात पहिले 0, ठीक आहे. हा, याचं किती झालं, याचं किती झालं, 90, बरोबर आहे. आता हे झालं तुमचं कम्प्लीट 180. ठीक आहे. एका न्यू याच्यावरती ड्रॉ करतो मी, ठीक आहे. समजा सगळ्यात पहिले कधी पण जेव्हा आपण एखादी लाईन ड्रॉ करतो, त्याची सगळ्यात पहिले ऍक्सिस असते 0, ठीक आहे. जर मी अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली, तो अँगल झाला माझा 90 डिग्री, ठीक आहे. जेव्हा मी हॉरिझॉन्टल पूर्ण फ्लॅट केलं, ते झालं माझं कम्प्लीट येतं ते 180, ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा मी त्याला परत इथून ड्रॉ केलं, हे झालं, हा अँगल किती झालं रे, 270, ठीक आहे. आफ्टर दॅट जेव्हा मी तो लाईन कम्प्लीट कनेक्ट होते एकमेकांसोबत, हे तेव्हा काय ड्रॉ करतो, 360, ठीक आहे. हेच असतो तुमचा कम्प्लीट सर्कल. अंड झालं रे होतं. हा झाला सर्कल. म्हणून जो पाय चार्ट वगैरे असतात त्याच्यामध्ये ऍक्सिस नसते, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस ही गोष्ट नसते याच्यामध्ये, कारण की तो कम्प्लीट लाईन मध्ये ड्रॉ केला असतो. तुम्हाला माहिती का, एक्स ऍक्सिस म्हणजे जर असं जर लाईनला ड्रॉ केलं ना, तर एवढा लाईन ड्रॉ होते त्याच्यामध्ये सर्कल मध्ये, ठीक आहे. हे आपण ठेवू ट्यूजडे साठी. आणि मंडेला सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा, आपण मेन डेटा क्लिनिंग वाला टॉपिक बघणार आहे, ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये आजच्या सेशन मध्ये, आणि रिव्हिजन करून घ्या. मी उद्या संडे साठी तुम्हाला काही, उद्या तर सुट्टी वाटतं तुम्हाला, आलाय ना ग्रुपवरती मेसेज तसा.
हा तर उद्या काही क्वेश्चन टाकतो. एक नवीन फाईल क्रिएट करायची आणि त्याच्यामध्ये तेवढे क्वेश्चन जसे आपण ग्रुप बाय मध्ये केले ना त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तेच आपल्याला क्वेश्चन व्हिज्युअलायझेशन मध्ये कन्वर्ट करायचे. ठीक आहे. सगळ्यांना समजलं काय काम आहे. आपला तेवढाच वेळ वाचून जाईल. आहे ना तुमच्याकडे उद्या आणि परवाचा वेळ तर बेटर होऊन जाईल. ठीक आहे. चलेगा. ठीक आहे. तुमच्या अटेंडन्स घेऊन टाकतो. कारण 45 वरून 51 लोक आले लगेच. सर नेट प्रॉब्लेम होता. ते करू शकता रे सेशनला एंड. ठीक आहे.